नमस्कार, तू ही रे माझा मितवा या सिरियलमध्ये आपण पाहत आहोत. राजेशवरती डाऊट आहे, पण आपल्याकडे आत्ता पुरावा नाही म्हणून अर्णवची चिडचिड होत असते. मामा त्याला विचारत असतात काहीतरी करायला हवं. ते ना आपल्यापासून नक्कीच काहीतरी लपवत आहे. आपण थेट विचारायला गेलो तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे जेव्हा ठोस पुरावा असेल तेव्हाच आपण अंजलीशी बोलू शकतो, नाहीतर अंजली ही आपल्यावर अविश्वास दाखवेल. त्यावेळेला अर्णव म्हणतो, माझ्याकडे एक माणूस आहे, तो ही सगळी पुरावे आपल्याला गोळा करून देऊ शकतो. इकडे ईश्वरी खूप ठिकाणी तिच्यासाठी रूम बघायला जाते. तिला तिचं किचन सुरू करायचं आहे, पण तिला कुठलीही जागा आवडत नाही आणि ज्या जागा आवडतात त्या खूप एक्सपेन्सिव्ह आहे. मग ईश्वरीला राजेश विचारतो, तुला कोणती जागा आवडती? तेव्हा तिने ती जागा सांगितली, पण रेंट खूप जास्त आहे. मग राकेश म्हणतो, मी आहे ना, अजिबात काळजी करायची नाही, मला सांगा, मी ती जागा तुम्हाला बरोबर योग्य भावात मिळवून देतो. तो माझा मित्रच आहे. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, चला आपण तिकडे. मग दोघेजणी तिकडे जायसाठी निघतात. इकडे अर्णवने त्या माणसाला बोलवलेलं आहे, ज्याच्याकडनं आता त्यांना राजेशचा पिछा करून व्यवस्थित पुरावे गोळा करायची माहिती दिलेली असते. मग फोटो मागितल्यानंतर त्याला फोटो अर्णव देतो आणि त्या फोटोला पाहिलं हे तर. मग तो म्हणतो, म्हणजे हा माणूस माझ्या ओळखीचा आहे आणि याची सगळी माहिती माझ्याकडे ऑलरेडी आहे, असं त्या माणसाने सांगितल्यानंतर सगळ्यात मोठा धक्का मामांना आणि अर्णवला बसतो. पुढे आपल्याला असंही पाहायला मिळतं, ज्या ठिकाणी फ्लॅट आणि जागा बघायला गेलेले असतात त्या ठिकाणी कोणीतरी बाहेरनं दरवाजे बंद करतात. राकेशने त्या व्यक्तीला सांगितलेलं असतं, बाहेरनं दार लाव, मी सांगत नाही तोपर्यंत दार उघडायचं नाही. इकडे ईश्वरी घाबरलेली असते, दार ठोठावत असते, कोणीही दार उघडत नाही म्हणून घाबरते. तिला राकेश एक ठिकाणी बस, शांत हो, मी तुला बाहेर काढेल असं म्हणतो आणि बसवतो तिच्यासाठी. मग तो चहा घेतो. त्या चहामध्ये त्याला एक औषध मिळवायचं असतं. औषधाची पुडी काढतो, चहा घेतो आणि मग त्या चहामध्ये ती पुडी तो मिसळायला सुरुवात करतो. इकडे ईश्वरी फोन ट्राय करत असते, पण फोनला अजिबात रेंज नाही. ती खूप घाबरलेली असते. फोन लावण्याचा प्रयत्न करत असताना मागे राकेश तिच्या चहामध्ये औषध मिसळतो आणि तिला ते चहाचा कप तो आणून देतो आणि तिला म्हणतो, तू चहा पी, तुझं डोकं शांत ठेव, मी तुला ह्या सगळ्यातनं बाहेर काढेल, अजिबात काळजी करू नको, असं म्हणत तिला दिलासा तो देत असतो आणि तो कप तिला तो पाजतो. पुढे जे काय होईल ते पाहायला आपल्या सगळ्यांना आवडणार. चला तर मग अर्णव कसं वाचवणार तिला आपण पाहूया.